हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा पाणी? संध्याकाळचं विचारते मी. आणि आता वाजलेले आहेत 6:30. मी आले, फ्रेश व्हायचंय. बघा, तुम्ही बघू शकता, फ्रेश व्हायचंय मला. फक्त कपडे चेंज केलेत मी आणि इथे येऊन बसलेली आहे. कारण ही मी येता येता घेऊन आलेली आहे. ते तुम्हाला मला दाखवायचं की थोडंफार फ्रुट्स वगैरे मी घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात पहिलं तर मंदार दादा, तुम्ही सांगितलं होतं मला जिलबी, तर ही जिलबी आणलेली आहे मी. आणि हे आहे फरसाण बरे का. आणि हे आहेत 2 डब्बे. कधीतरी मला घेऊन जायचं म्हटलं ना, म्हणजे नाश्ता वगैरे, तर माझ्याकडे डबे आहेत, पण ते 3 ताळे वगैरे आहेत. कधी कधी मी फक्त फ्रूट्स वगैरे घेऊन जाते ना, सलाड वगैरे, तर ते त्याच्यासाठी हे 2 डबे आणलेत मी. हे आणलेले आहेत माझे लिटल हार्ट्स बिस्किट. हे कंपल्सरी मला एक वेळा तरी खावेसे वाटतं बरी का. आणि हे आणलेले आहेत गुड डे. तर हे मी, तुम्हाला माहिती आहे, मी मोठे फॅमिली पॅक आणायचे पहिलं, पण सध्या मी बिस्किट बंद केलेले आहेत. माझ्या बाबूचे पण बिस्किट बंद केले खायचे, माझे पण कधीतरी लाडूबाई आली ना तर विचारते, म्हणून मी ते आणून ठेवल्यात. आणि मी पण कधी मला नाश्त्याला वेळ नाही भेटला तर 2 बिस्किट आणि चहा 1 कपभर मी असं घेत असते, त्यामुळे मी हे आणून ठेवले. तर आता हे बघा, हे आणलेले आहेत शेंगदाणे व्हेरी. आणि हे आहेत बॉईल्स. 2 आणलेत बॉईलचे पॅक ह्या वेळेला, कारण मोठा नाही न घेता हे 2 आणलेले आहेत. हे आहेत द्राक्षे, जे बाहेरचे आहेत बरं का, इंडियन नाही आहेत. तर मला खूप खायची इच्छा झाली म्हणून आणले. आणि हे जे आहे ते खजूर आहे बरोबर, कारण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मी ही काळे मनुके आणि खजूर स्टार्ट केलेली आहे. आता ही दुसरा पॅक आहे माझा. तर याच्यामध्ये आणलेले आहे डाळी बघू शकता. तर हे डाळिंब आहेत. याच्यामध्ये ॲपल आहे, रॉयल ॲपल आहे बरं का. तर ॲपल. याच्यामध्ये आहे माझी जी संत्री असते हमेशाची, संत्री आहे याच्यामध्ये बघू शकता. तर ही अशी संत्री. आणि थोडं मेडिकलचं पण सामान घेऊन आली मी. मेडिकलच्या सामानमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे मला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पतंजलीचा आवळा ज्यूस आणलाय मी. कारण हेअरफॉल थांबत नाही आहे आणि आवळा हेअरफॉलसाठी छान असतो पोटातून घ्यायला. तर रोज मला सकाळी तेवढा वेळ नसतो की मी फ्रेश बनवून घेईल किंवा आवळा खात बसेल, त्यामुळे मी आता ज्यूसच आणलेला आहे रोज घेण्यासाठी. तर हे ज्यूसची बॉटल आणली आहे. त्याबरोबरच डार्क अमूलचे चॉकलेट्स आणल्यात, पण शुगर फ्रीचे आहेत बरं का. ह्याच्यात शुगर फ्री असं ह्याला नाव दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता शुगर फ्री नाव दिलेलं आहे. उलटं दिसत असेल पण हे शुगर फ्री नाव आहे. तर हे 2 आणलेत मी माझ्यासाठी. बाबूला मोठीवाली आहे. आणि ही आणलेलं आहे बदामाचं तेल फेस मसाज करण्यासाठी. ही माझी मेहंदी निशा. आणि हे आहे तिळाचं तेल. तर आता तुम्हाला तिळाचं तेल का आणलं असं वाटत असेल, पण हे तिळाचं तेल जे आहे ना, आपल्याला थंडीमध्ये आपला वात वाढतो थंडीमध्ये, तर तो वात कमी होण्यासाठी ही मदत करतं. तर हे तीळ आपण पूर्ण बॉडीला मसाज करायचा आहे. ह्या तिळाने तेल जिरवायचे बॉडीला मसाज देऊन आणि अर्धा तासांनी आंघोळीला जायचे. तर हे वात कमी करतो थंडीच्या दिवसामध्ये जर वात वाढला असेल तर, म्हणून मी हे आणलेलं आहे. त्याबरोबर हे आहे माझं हिमालयाचं स्टोनर, फेस टोनर. तर आता ह्या वेळेला मी बायोटेकचं भेटलं नाही मला, म्हणून मला हे यूज करावं लागायला लागले. मी फेस टोनर तुम्हाला माहिती आहे यूज करते. आयुर्वेदचं केलं आहे, त्याच्यानंतर बायोटिकचं पण छान रिझल्ट आहे. हिमालयाचं मी कधी केलं नव्हतं, ही फर्स्ट टाईम असणार आहे माझं हिमालयाचं यूज करण्याचं. तर आता मी हे हिमालयाचं यूज करणार आहे टोनर. तर मी एवढं असं घेऊन आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी बसली आहे. आता मला हे सगळं उचलून ठेवायचं, फ्रूट्स धुवायचे, स्वयंपाक बनवायचा, भांडे आहेत, भांडे घासायचे, खूप सारे कामं आहेत पडलेले. आणि मला खूप हे होतं, म्हणून मी काही वेळेला ना थोडंसं व्हिडिओ बनवायला मला लेट होतं किंवा काय होतं. तर आता ही एवढाच किराणा आहे. आता डायरेक्टली पुढच्या वर्षी आपण किराणा आणणार आहे डीमार्टचा किराणा. ऑइल वगैरे सगळं खतम होत आलेलं आहे, त्यामुळे ती आणायचं आहे मला. तर तो पण किराणा आणल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मी. तर हा छोटासाच
येता येता मला एवढं घेऊन यावं लागलं. मॉलच्या तिथंच होतं हे सगळं, फक्त मेडिकलला थोडंसं पुढं आल्यानंतर मला थोडंसं ॲटोवाल्याला थांबवलं मी आणि तिथून ते मेडिकलचं हे थोडंफार सामान घेतले मी. तर ही 1 लिटरची बॉटल आहे. 170ला का काहीतरी पडली ही बॉटल मला. ही बघा 140ला पडली, सॉरी 140ला ही बॉटल पडली मला. तर पतंजलीचे आहे आणि आता ही रोज सकाळी गरम पाण्यात घ्यायचं आहे. तर आपण स्टार्ट करणार आहे उद्या सकाळपासून. तर बघूया आता काय होतं. हेअरफॉल थांबणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तर दिसत असेल इथं बघा कसं विरळ झाले. त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे की केसांचा खूप सत्यानाश झाला आहे. इग्नोर करून सगळं उपचार करून बघितले, आता पर्याय नाही, सोडून दिले. जे होईल ते होईल, राहतील तेवढे राहतील, जातील तेवढे जातील. तर चला, आता हा छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. नक्कीच आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की सांगा मला. आणि तुम्ही मला सपोर्ट करायला अशी आशा आहे आणि सपोर्ट राहणारच आहे, मला माहिती आहे. तर असेच काही व्हिडिओ मी घरचे, काही बाहेरचे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टी मी जे काही आणते, यूज करते, ही सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला असे माझे व्हिडिओ बघायला आवडतील का हे पण तुम्ही मला सांगा. आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. मी छोटे छोटेच व्हिडिओ शूट करणार आहे बरे का. दुसऱ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे विचारत आहे मी. आणि मी ना रात्री किराणा घेऊन आलेली होती. आता ते किराण्याचं थोडंसं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला दाखवते किचन कट्टा वगैरे क्लीन करण्यासाठी भेटतात ना, ते आणलेले आहेत. हे टिश्यू पेपर संपले होते माझे, 2 आणलेले पॅक. त्यानंतर ही धूप आहे, धूप. ब्रशचा पॅक आणलाय. शुगर फ्रीच्या गोळ्या आणल्यात. गुलाबजामुनचे पॅकेट, जामुन बनवायचे राहिलेत. आता ही दोन्ही पॅकेट बनवून टाकते. मागचे बदाम, मदर शुगर, तीळ आणले. तिळाचे लाडू बनवून टाकते वेरी का. डांबर गोळ्या आणल्यात, जे मी ड्रेसिंग टेबल किंवा खाली फर्निचर जिथं जिथं आहे स्टोरेज करून ठेवलेल्या वस्तू असतात ना, समजा कुठं काही कपडे ठेवलेत देवांमध्ये किंवा किचन ट्रॉली वगैरे हे असतात ना, यांच्या पाठीमागे मी टाकून देते, ज्याच्याने वासाने कोक्रोच पण येत नाहीत, होतात पण नॉर्मली, आणि असं मसाळ वास वगैरे घरात येत नाही किंवा कसं त्याच्यामुळे. तर हे डेटॉल, ह्या वेळेला डेटॉलचं बॉडी वॉश आणले मी. पतंजलीची पेस्ट आणलेली आहे का. आणि चितळेचं तूप आणले ह्या वेळेला मी. तर फरसांचा पॅक आणलाय, कारण कधी कधी मिसळ बनवली, कधी भेळ बनवली, कधी त्याची भाजी पण बनवते मी, शेवभाजी सारखी. तर हे खोबऱ्याचं तेल आहे. ही जास्ती का आणले तर तुम्हाला ते मी नंतर दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे बघा, तेलाची बॉटल आणली आहे. हे ऑल आउटचे लिक्विड आहेत गुड नाईटचे. जिरे, भांड्याचे साबण अजून पुढे. हे बघा, हँडवॉश, डेटॉल हँडवॉश. मशीनचं लिक्विड तुम्हाला तर माहितीच आहे, ही प्रत्येक महिन्याला मला लागतच लागतं. एक बॅग खाली झाली. ही
विक्स आणलंय, कारण ना कधी कधी माझी मान आणि कंबर दुखते ना, तर मी लावत नाही, पण सारखं मला सगळेजण सजेस्ट करतात बॉम्ब लाव किंवा विक्स लाव. तर मला बॉम्ब तर काही सूट होत नाही तरी का, झेंडू बॉम्ब मला सूट होत नाही, पुरळ येतात, म्हणून मी ही सॉफ्टवालं विक्सची बॉटल आणली. हे भांड्याचे 2 साबण कारण ऑलरेडी पहिले आहेत म्हणून बरे का. तर हे सफोला तेलाचा 5 लिटरवाला, पण 5 लिटर नसतो तो, कमीच असतो आणि त्याच्यासोबत एक फ्री असतो. तर हे ऑइल आहे. त्यानंतर हा पॅन आणलाय, कारण माझा पहिला पॅन खराब झालाय, म्हणजे आतलं पूर्ण कोटिंग निघाले, आणि म्हणून हा पॅन घेऊन आली आहे मी. आणि ही जी आहे ना, ही ताट आणली आहे, ही नक्कीच माहिती असेल तुम्हाला. ही ताट काय, कधी कधी जर भांडे नाही घासले झाले तर मला पीठ मळायला प्रॉब्लेम येतो, म्हणून ती आणली एक्स्ट्राची. ही आहे घुमरी, ही आहे ओवा, कारण ओवा संपला होता आणि ओवा लागतो मला त्यामुळे. तर हे बघा, हे तांदूळ आणले दावतचे बिर्याणीसाठी बरं का. ही बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी वापरते. तर हे 1-1 किलोचे 2 पॅक आणलेत मी. 1 किलो नसेलच, हा कमीच असेल 1 किलोला, पण हे 2 पॅक आणलेले आहेत. आणि ही आणलेली आहे मूग डाळ आहे बरं का, आणि ही आहे मसूर डाळ. कारण हे 2 डाळी मी वापरते जास्ती, मला ह्या 2 डाळीच लागतात. वरण माझ्याकडे ह्या 2 डाळींचंच असतं, दुसरी डाळ वापरत नाही आहे. हे पिस्ते आहेत, काजू पिस्ते, खजूर वगैरे मी त्या दिवशीच आणली होती. आणि हा गूळ आहे, कारण गूळ संपलेला आहे आणि आता संक्रांती येते, तर त्याच्यासाठी लागणार आहे. तर हे 2 म्हणजे 1-1 किलोचे 2 पॅकेट आणलेत. शुगर, तर ही साखर मदरची शुगर खूप चांगली आहे, हीच वापरत जावं, मी हीच वापरते. आणि मला साखरचा जास्त वापर होत नाही, कारण मी चहा एकटीच घेणारी आहे आणि ती पण मी शुगर फ्रीच्या गोळ्या यूज करून घेते, मी साखर यूज करत नाही. कधीतरी शिरा, खीर असं बनवलं ना, तर मी त्याच्यात वापरते साखर. आणि हे बनेल आणलेले आहेत बाबूसाठी, तर 1-2 आणले होते, तर त्याने एक आज सकाळी यूज पण केलं आहे. आणि हा दुसरा आहे, तर क्वालिटी पण छान आहे, मला आवडले आणि त्याला पण आवडले, तर मी ते आणून घेतले. त्यानंतर पोहे, बाबूसाठी पोहे बघा, पोहे आणि तांदूळ आणले. आणि मी तांदूळ कुठला वापरते, तर मी HMT तांदूळ वापरते, कोलमचा बरं का, HMT कोलम वापरते. आणि हे आणलेले आहेत गहू. तर असा मी आणलेला आहे ह्या वेळेला किराणा. याच्यातलं फक्त मी काढून ठेवलेलं आहे फ्रीजला जे चीज, बटर, कारण ते एवढे वेळ मी बाहेर ठेवू शकत नाही. दूध आणलं होतं, दूध, आणि मी डोस्याचं बॅटर घेऊन आलेली आहे, कारण मला खूप छान डोसे बनतात त्याचे, म्हणून मी ती कंपल्सरी आणते आता. तर ते मी 2-3 वस्तू फ्रीजला ऑलरेडी ठेवून दिलेल्या आहेत. तर मी असा छोटासा किराणा घेऊन आलेली आहे. हा तुम्हाला किराणा मध्ये काही कमी वाटत आहे मला सांगा, कारण याच्यातला बऱ्याचसा किराणा मी फ्रूट्स घ्यायला गेल्यानंतर मी लागतात त्या गोष्टी आणत असते, त्यामुळे याच्यात ही कमीच आहे. तरीसुद्धा हा 7,000 पर्यंत गेलेला आहे किराणा. म्हणजे असं वाटतं की बाबा छोटी फॅमिली, 2च तर आहेत, जास्ती असं काही नाही आहे, तेवढंच लागतं. मोठी फॅमिली असली तरी पण तेवढंच खर्च होतो, आणि छोटी फॅमिली असली तरी पण तेवढाच खर्च होतो. या वेळेला मी याच्यामध्ये दुसरं वेस्टेज म्हणजे नाही का, कपडे वगैरे काहीच नाही घेतलं. फक्त मला जे गोष्टी लागणार होत्या त्याच गोष्टी या वेळेला मी खरेदी केल्या. तर हा माझा छोटासा किराणा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.